मी विदर्भातला ट्रेडर या चॅनलवर तुमचे सगळ्याचे स्वागत आहे. मी विदर्भातला ट्रेडर या चॅनलवर तुम्हाला सगळ्याले शेअर मार्केटबद्दल आपल्या सोप्या भाषेमध्ये माहिती भेटणार आहे आजपासून. ठीक आहे. आपण हे चॅनल 6 महिन्या पहिले बनवलेलं आहे आणि आजपासून या चॅनलवर शेअर मार्केटबद्दल माहिती मिळणार आहे तुम्हाला. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे बघा, चॅनलवरती अजूनही एकही सबस्क्रायबर नाही आहे. ठीक आहे. आजपासून आपलं चॅनल 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 अगोदरच सुरू झालं याच्या पहिलंच, पण आजपासून तुम्हाला आपल्या भाषेमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळणार आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. व्हिडिओ व्हिडिओ काय फार मोठे मोठे लांब राहणार नाही आहे. ठीक आहे. तरी आता व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर एक मिनिट. हा, आजचं आपलं जे टॉपिक राहणार आहे ते हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्नवर. ठीक आहे. हे हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न काय आहे? ठीक आहे. हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न हे एक बुलिश पॅटर्न आहे. ठीक आहे. हे जे हॅमर कॅन्डल जे आहे, एक मिनिट, हे हॅमर कॅन्डल जे आहे ते बुलिश कॅन्डल आहे. हे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. ठीक आहे. तर हे दिसून नाही राहिलाय बरोबर. दुसरा फोटो घेऊ आपण. ठीक आहे. एक मिनिट, दुसरा फोटो घेऊ. इथं पहा. ठीक आहे. याला म्हणते हॅमर कॅन्डल. ठीक आहे. हे जे आहे हे हॅमर कॅन्डल आहे. तर हॅमर कॅन्डल हे बुलिश कॅन्डल आहे आणि हे कॅन्डल तुम्हाला दिसते कुठं? डाऊन ट्रेंड मध्ये दिसणार. ठीक आहे. इकडे पहा, इकडे लक्ष द्या. हा, हे जे कॅन्डल आहे हे डाऊन ट्रेंड मध्ये तुम्हाला कॅन्डल दिसणार. डाऊन ट्रेंड मध्ये हे अशी हॅमर कॅन्डल बनली का ह्या हॅमर कॅन्डलच्या हायवर आपली एंट्री राहील आणि याच्या खालता आपला स्टॉप लॉस आणि येथून अप ट्रेंड सुरू होणार. हे इकडे बघा, हा अप ट्रेंड सुरू होणार. ठीक आहे. तर हे हँगिंग मॅन कॅन्डल आहे हे वाली, ते नंतरचा पाठ आहे, ते नंतर शिकवणार मी तुम्हाला. ठीक आहे. हँगिंग मॅन बनला का ते खालतं पडते मार्केट. ठीक आहे. तर आता हे जे आहे, आता हे मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगत आहो. हे जे दिसतं हे खाली भाग हा खालताचा येथून एवढा, हे याले वीक म्हणते. ठीक आहे. हे वीक आहे आणि हे वाली बाडी. आता बाकी व्हिडिओ तुम्ही पाहिले समजा, तर त्याच्यावर सांगते हा येथून हे सेलर हावी झाले होते इथपर्यंत, मग येथून बायर सेलरवर हावी झाले, सेलरवर बायर हावी झाले, म्हणून हे मार्केट वरत गेलं. मग येतं हे अशी क्लोजिंग दिली, येथे हॅमर कॅन्डल बनलं म्हणून हे हॅमर कॅन्डल आहे. मग याच्यानंतर अप ट्रेंड सुरू होते. असं काय लगेच भारी मोठे पोचाडे सांगतात. मी तेवढा तुम्हाला पोचाडा सांगणार ना. फक्त हे हातोडी सारखी कॅन्डल राहते हे. ठीक आहे. हे हातोडी सारखी कॅन्डल राहते आणि हे हातोडी सारख्या कॅन्डल तुम्ही लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. एवढंच आहे, बाकी दुसरं काही नाही. त्याला महान वाढवून चोडून सांगायचं काहीच नाही. ठीक आहे. हे हॅमर कॅन्डल आहे. तर मी आता तुम्हाला एकदम चार्टवर घेऊन जातो. इथं हे फालतू तुमचा टाइम वेस्ट करण्यापेक्षा चार्टवर घेऊन जाऊन मी तुम्हाला थोडं शॉर्टकटमध्ये समजावून सांगून देतो आणि आपला व्हिडिओ खतम होणार. ठीक आहे. याच्यामध्ये काहीच नाही. मग बाकीचे ट्रेडर हान सांगतात हे जे आहे हे हॅमर कॅन्डल आहे. हे इथून आता हे जे वीक आहे हे याला वीक म्हणते. ठीक आहे. हे आठवण ठेवायचं. मी दावेळ सांगणार नाही याच्यानंतर तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे. हे हातोडी सारखी कॅन्डल राहते आणि हे याला वीक म्हणायचं. ठीक आहे. आता बाकीचे जे वीडियो तुम्ही पालता, सेलर्स ने मार्केट को यहाँ तक नीचे तक लेके गया, फिर यहाँ पे नीचे में फिर बायर्स बैठे थे, बायर्स ने फिर यहाँ पे बाय किया, बाय करना शुरू किया, तो बायर्स फिर सेलर के ऊपर हावी हो गए, तो फिर वो ऊपर जाके फिर ये कैंडल क्लोज हुई ऐसे ऐसे हथौड़े जैसी कैंडल. ठीक है. ऐसे ऐसे हैमर कैंडल फिर हो गई, बुलिश कैंडल बन गई. फिर यहाँ पे बायर्स हावी है, इसलिए ये बुलिश कैंडल मानी जाएंगी. ते तेवढं पोचाडा मी काय सांगणार ना तुम्हाला. ठीक आहे. हे अशी राहते हे हॅमर कॅन्डल. याच्यावरती एंट्री घ्यायची राहते आपल्याला आणि याच्या खालचं स्टॉप लॉस लावायचा राहते. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला चार्टवर घेऊन जातो. ठीक आहे. तर हे क्रूड ऑइलचं आहे. यात क्रूड ऑइल मध्ये आता चालू आहे क्रूड ऑइल. ठीक आहे. हे इकडे पहा वाला. एक मिनिट. इकडे पहा, हे जे आहे इथं टाइम बदलत आहे. ठीक आहे. आणि हे कॅन्डल पण हलणार आता. ठीक आहे. हे लाईव्ह मार्केट चालू आहे आता. तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये दाखवतो मी तुम्हाला ते.
ठीक आहे. बाकी मग निफ्टी बँक निफ्टी मध्ये वगैरे दाखवणार. याची थोडी साईज मोठी करून घेऊ आपण. ठीक आहे. हा ठीक आहे. आता जमलं का तुम्ही बनवता मोबाईलवर व्हिडिओ. ठीक आहे. माझ्याकडे काही लॅपटॉप फॅपटॉप हे ते काही आहे नाही भाऊ, तर मी त्याच्यावर बनवत नाही. ठीक आहे. हे मी मार्केट असे लगेच व्हिडिओ पाहिले आतापर्यंत मार्केटमध्ये, काय म्हणते लगेच पैसे गेले इकडचे तिकडचे अमके ठमके ढिमके कोर्स केले मी ना. ठीक आहे. ते कोर्समध्ये काही शिकवत नाही, ते असेच राहते. ठीक आहे. मी तुम्हाला ते कोर्सपेक्षा जास्त माहिती मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत. तर हे इकडं पहा, हे इथं दिसतंय, हा इकडं सपोर्ट आहे, हे इथं एक हॅमर कॅन्डल आहे, येथून गॅप अप ओपन झालं, मग इथं खेळलं, अजून इथं खेळलं मार्केट, आणखी खालतं आलं ना. हे हे इकडं पहा, इथं दिसतंय हॅमर कॅन्डल. एक मिनिट मी याला हे करून टाकतो, सगळं मिटवून टाकतो, तुम्हाला चांगलं दिसणार. हे बघा, इथं एक हॅमर कॅन्डल आहे छोटीशी, गेलं मार्केट वरतं, अजून तिथून रिव्हर्सल आलं, हा सपोर्ट आहे, हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ठीक आहे. ह्या स्ट्रॉंग सपोर्टवर हे येतं बा, येतं बनली कॅन्डल, हॅमर कॅन्डल. ठीक आहे. ह्या हॅमर कॅन्डलच्या वरतं एंट्री, याच्या खालतं हे स्टॉप लॉस, आणि हे वा इकडं मार्केट चाललं वरतं. हे लक्षात ठेवायचं हॅमर कॅन्डल. आणि हो, हॅमर कॅन्डल प्रत्येक ठिकाणी बनते, म्हणजे कोणताही एंट्री घ्यायची नाही राहत. ठीक आहे. आता तुम्हाला हे उदाहरण सांगतो, हॅमर कॅन्डल बनते भरपूर ठिकाणी. ठीक आहे. आता हे वा, एक मिनिट कुठं गेलं, हा आता हे बघा, येतं एक हॅमर कॅन्डल बनली, पण इकडं कचकन काय झालं, स्टॉप लॉस हिट झाला. ठीक आहे. म्हणून हे काय येतं, काय ते कुठं बनली ती हॅमर कॅन्डल, रेजिस्टन्सवर. ठीक आहे. हे इकडे रेजिस्टन्स आहे, हे कुठं बनली हॅमर, रेजिस्टन्सवर. मग इकडे काय झालं, कचकन इकडे आपला स्टॉप लॉस झाला हिट. ठीक आहे. म्हणून थोडंसं सांभाळून पहिलं आपण स्ट्रॉंग सपोर्ट कुठं आहे ते सगळं पाहून घ्यायचं, मग नंतरच आपण काय करायची, एंट्री करायची. ठीक आहे. आता अजून तसंच तसंच दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथं बनला हॅमर, हे बघा इथं हॅमर कॅन्डल बनली. एक मिनिट, दिसली हे लालवाली हॅमर कॅन्डल. हा, हॅमर कॅन्डलचा रंग लाल असो किंवा हिरवा असो, ते सपोर्टवर बनली म्हणजे ते बुलिश बुलिश कॅन्डल आहे. ठीक आहे. तर हॅमर बनली, इकडं पहा चाललं वरतं. आता निफ्टीमध्ये पण दाखवून देतो तुम्हाला तसंच. इकडं आहे का अजून काही, अजून तुम्हाला त्याचं उलट आहे दाखवून देतो. हे भाई इथं बनला हॅमर, कुठं हे भाई इथं एक छोटासा हॅमर बनला, पण इकडे बघ कचकन स्टॉप लॉस झाला हिट, म्हणून त्या कचकनच्या याच्यामध्ये जायचं नाही भाऊ. ठीक आहे. आता निफ्टीचा देतो दाखवून तुम्हाला, कुठं आहे, हे निफ्टीचा चार्ट आहे. ठीक आहे. हे भाई इथं वाचून घ्या, निफ्टी 50चा चार्ट आहे. ठीक आहे. आता निफ्टी 50 मध्ये आजच उदाहरण दाखवतो, आजच हॅमर बनला होता. ठीक आहे. हे आजच चार्ट आहे, तुम्हाला तारीख दाखवून देतो. हे तारीख किती आहे, 10 डिसेंबर 2024. तर इथं बनलाय हॅमर, दिसला का हॅमर, हे अशी हातोडी पाहायची, दिसली आहे हिरव्या कलरची हातोडी, बस त्याच्या हायवर ट्रेड घ्यायचा आणि त्याच्या लोवर आपला स्टॉप लॉस. मग हे गेले इकडं कचकन, इकडं आपला टार्गेट कोणता ठेवायचा, इकडं पहा आपला टार्गेट कोणता राहील, हा वाला रेजिस्टन्स आहे, येतं आपलं प्रॉफिट बुक करायचं, येतं एंट्री घ्यायची, येतं प्रॉफिट बुक करायचं. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, पुन्हा इकडं तुम्हाला दाखवून देतो, ते हॅमर कोठे बनते, पण कोठे आपल्याला एंट्री करायची नाही आहे. ठीक आहे. ते लक्षामध्ये ठेवा तुम्ही. अगर तुम्ही ते लक्षात नाही ठेवले तर मग तुमचा इकडं स्टॉप लॉस कचकन हिट होते. तर म्हणून तेवढं आपण लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला इथं दाखवतो, एक वेळ हॅमर कॅन्डल बुलिश प्रेशरची हॅमर कॅन्डल बनली. हवा इथं पण छोटीशी हॅमर कॅन्डल आहे लाल कलरची. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा याच्यावरतं एंट्री, याच्या खालतं स्टॉप लॉस. हे कॅन्डल पहा किती मोठी बनली आहे, हे 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 हिरवी कॅन्डल पहा, अशा मोठमोठ्या कॅन्डल येणार. ठीक आहे. हे डाऊन ट्रेंड मध्ये बनली सपोर्टवर का, मग आपण करायची एंट्री. आता तुम्हाला दाखवतो, हे बघा इथं बनला, इथं हॅमर बनला, पण इकडे काय झालं, कचकन इकडे आपला स्टॉप लॉस हिट झाला. आता कसं आहे, मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आपण चेक करत आहे बा, इथं एक छोटासा हॅमर बनला, इथून वरती गेलं. हे जे काय माहिती, हे जे हॅमर जे आहे सपोर्टवर बनला,
तर तो आपलं कन्फर्मेशन राहील. त्याच्यानंतर मग मार्केट एकूण असंच जाते वरतं आणि मग असं येतं. मग हे येतं अजून बुलिश प्रेशरची कॅन्डल शोधायची, येतं भेटली का येतं एंट्री घ्यायची. मग तेथून काय होते, मार्केट वरतं जाणं चालू होते. हे कन्फर्मेशन वाली कॅन्डल आहे. तो नंतरचा पार्ट आहे, ते मी तुम्हाला नंतर शिकवणार आहोत. ठीक आहे. आता मी तुम्हाला फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्नची सिरीज आपण सुरू केलेली आहे, तर त्याच्यावरच मी तुम्हाला माहिती देणार आहोत. ठीक आहे. तुमच्या आपल्या सोप्या भाषेमध्ये हे माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करणं विसरा नको. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आपल्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती सोप्या भाषेमध्ये मी देत आहो. ठीक आहे. आता इथं अजून एक एक्झाम्पल पाहून घ्या. हे लाल कलर मध्ये हॅमर बनला. ठीक आहे. त्याच्यानंतर गेलं थोडंसं वरतं, अजून खालतं पडलं. सगळ्यात महत्वाचं काय, बनत कुठं आहे हॅमर कॅन्डल. हे इथं बनला, हे इकडं सपोर्ट आहे. हे इकडं सपोर्ट आहे, हे इकडं सपोर्ट आहे. त्या सपोर्टवर बनत आहे हॅमर कॅन्डल का बिंदास आपण एंट्री करायची. पण बिंदास करायची नाही आहे. आपल्याला सपोर्ट पाहायचा आहे, सगळ्या गोष्टी पाहायच्या आहे. नंतर याच्यापेक्षा मी आता फक्त सिरीज सुरू केली आहे कॅन्डलस्टिकची. हा चॅनलवर आपला पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो. याच्यानंतर भरपूर व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामध्ये भरपूरशा मी तुम्हाला स्ट्रॅटेजी पण देणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करणं विसरा नको. तर आता चला समोर आणखी 1-2 एक्झाम्पल दाखवून देतो. आणि मी बहुत मोठा काही व्हिडिओ बनवणार नाही, तुम्हाला फालतू त्रास आहे का नाही. एकदम शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला दाखवून देणार आहोत. अजून एखादी एक्झाम्पल दाखवून बंद करून टाकतो व्हिडिओ. ठीक आहे. आता हे इथं एक हॅमर बनला, काऊन इकडे बी सपोर्ट आहे. त्याच्यात तिकडे बी एखादी सपोर्ट असेल ते चेक करू आपण. हे इथं बी हॅमर बनला. ह्या हॅमर हे गेलं वरतं, आलं रिटेस्ट झालं, इथे हॅमर बनला आणि तिथून कंटिन्यू मार्केट पहा. याच्यानंतर इकडे गॅप अप झालाय. ठीक आहे. आता हे इथं काऊन बनलं, इथून वरतं काऊन गेलाय मार्केट, इकडं पहा सपोर्ट आहे. सपोर्ट बनवला इकडं, आणखी इकडं सपोर्ट, हे असा सपोर्ट आहे. ठीक आहे. तर सपोर्टवर बनली कॅन्डल का एंट्री घ्यायची. तिथून मार्केट वरतं जाणार आहे. हे हॅमर पॅटर्न जे आहे, हे हॅमर कॅन्डल जे आहेत हे बुलिश पॅटर्न आहे. हे एवढं लक्षामध्ये ठेवा तुम्ही. ठीक आहे. अजून एखादी. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. तर मी विदर्भातला ट्रेडर या चॅनलला सगळेजण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करत जा. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या विषयावर, शेअर मार्केट बद्दल तुम्हाला दुसऱ्या कोणत्या विषयावर तुम्हाला अगर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणत्या इंडिकेटरवर व्हिडिओ पाहिजे, RSI वर पाहिजे, वॉल्यूमवर पाहिजे, अजून काय म्हणते त्याला मुव्हिंग एव्हरेजवर पाहिजे, तर मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला तुमच्या मागणीप्रमाणे तसा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून अपलोड करणार. तुम्ही तशी माहिती घ्या आणि ट्रेडिंग सुरू करा. ठीक आहे. हे एवढं समजलं सर तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. नाही समजलं सर, काही चुका झाल्या असेल तर माझ्या चुका सुद्धा तुम्ही सांगू शकता का ही चूक झाली आहे बा, मी माझ्या चुका सुधारवण्याचा प्रयत्न करेल. आणि चॅनलला असा छान प्रतिसाद मिळाला तर मी आणखी ॲडव्हान्स लेवलची माहिती सुद्धा मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. जे कोर्समध्ये विकल्या जाते ते वाली माहिती मी तुम्हाला फ्रीमध्ये देईल. आता सध्या हे जे कॅन्डलस्टिक पॅटर्नची सिरीज झाल्याच्या नंतर मी तुम्हाला आणखी समोर माहिती देत राहणार आहे नवीन. तर चला मित्रांनो, इथंच थांबू आपण हा व्हिडिओ इथपर्यंत. आणि उद्याला दुसरे कॅन्डलस्टिक पॅटर्नची उद्याला अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करून देणार आहे.